नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 18 मार्च 2024 ते 24 मार्च 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होणार आहे. अशात या काळात आपल्या प्रयत्नात थोडीही कमी येऊ देऊ नका, कारण ही वेळ तुमच्या धनमध्ये वृद्धी करण्यासाठी प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम संधी प्रदान करू शकते. या काळात तुम्ही आपल्या घरगुती कार्यासोबत सामाजिक कार्यातही अधिक उत्साह घेऊन भाग घ्याल आणि परिजनांसोबत कुठल्या तीर्थयात्रेवरही जाण्याचा प्लॅन बनवाल. चंद्र राशीच्या संबंधात बृहस्पतीच्या 7व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सजगता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही आधीपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल, म्हणून आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. नेहमी स्वतःला हुशार समजणे आपली चतुराई नाही तर आपला अहंकार असतो. यामुळे आपणाला परिणाम भोगावे लागतात आणि तसेच या सप्ताहात तुमच्यासोबतही तुमच्या करिअरमध्ये होणार आहे, म्हणून सावध राहणे तुमच्यासाठी एकमात्र विकल्प असेल. हा सप्ताह तुमच्यासाठी बराच चांगला राहील. याच्या बळावर तुम्ही येणाऱ्या काळात आपले शिक्षण बऱ्याच प्रमाणात उत्तम प्रदर्शन करू शकाल आणि यशस्वीही व्हाल. यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच आपल्या शिक्षकांच्या प्रती आपल्या व्यवहारात उत्तम बदल आणण्यात आणि आपल्या संगतीमध्ये सुधार आणण्याची आवश्यकता असेल. उपाय: नियमित प्राचीन ललित सहस्त्रनामाचा जप करा. वृश्चिक राशी. या सप्ताहात चंद्र राशीपासून बृहस्पती 6व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने हा सप्ताह धन गुंतवणूक करण्यासाठी चांगला राहणार आहे. परंतु यासाठी तुम्ही जर नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत आहे तर तुम्ही कुणी मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. आपल्या त्या नातेवाईक किंवा मित्रांसोबत तुम्हाला या सप्ताहात चर्चा आणि संपर्क करण्यात मदत मिळेल. ज्या लोकांसोबत तुमची भेट कधी कधीच होत असते, कारण ही वेळ तुम्हाला आपल्या जुन्या नातेवाईकांना पुन्हा विकसित करण्यात आणि त्यात सुधार करण्यासाठी विशेष उत्तम सिद्ध होणार आहे. व्यापाराने जोडलेले ते जातक जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांच्यासाठी हा सप्ताह बराच चांगला नफा प्राप्त होऊ शकतो, कारण यावेळी तुमच्या व्यवसायाचा विस्तार आणि प्रसारासाठी तांत्रिक आणि सामाजिक नेटवर्किंग तुमची मदत करू शकते. जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहे तर यासाठी तुम्हाला या काळात मेहनत करावी लागेल. तथापि यावेळी भाग्य तुमची साथ देईल. यामुळे तुम्ही जोही विषय वाचाल त्याला लक्षात ठेवण्यात तुम्हाला यश मिळेल.
मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना तुमचे आयुष्य जरी उत्तम दिसेल, परंतु या सप्ताहात होणाऱ्या घटनांमुळे तुम्हाला आपल्या आत खिन्न आणि उदास वाटेल. उपाय: नियमित भगवान नरसिंहाची पूजा करा. धनु राशी: हा सप्ताह चंद्र राशीपासून चतुर्थ भावात राहू स्थित होण्याच्या कारणाने तुमच्यासाठी या आठवड्यात तुमच्या कुटुंबाच्या कोणत्याही जमीन किंवा मालमत्तेतून अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. परंतु यावेळी उल्हासित होऊन आपली संवेदना गमावू नका, अन्यथा आपला नफा मोठ्या तोट्यात बदलू शकतो. जर तुम्ही कुठल्या सरकारी कारवाईमुळे घरातील धनराशी कुठे थांबवलेली होती, तर या सप्ताहात त्यांना भेटण्याची पूर्ण शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला सहकुटुंब विचार करण्याची आणि त्यानंतर योग्य पाऊल उचलण्याची आवश्यकता असेल. अशात घरातील मोठ्यांचाही सल्ला नक्की घ्या. या सप्ताहात घर कुटुंबात चाललेली गोष्ट तुमच्या करिअरला बाधित करू शकते, कारण त्यामुळे तुमच्या ऊर्जेत कमी दिसेल. यामुळे तुम्हाला वेळ पाहताच नियंत्रण ठेवून त्यावर सुधार करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहेत, तर यासाठी तुम्हाला या काळात मेहनत करावी लागेल. तथापि यावेळी भाग्य तुमची साथ देईल. तुम्ही जोही विषय वाचाल त्याला लक्षात ठेवण्यात तुम्हाला यश मिळेल. या सप्ताहात तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी सजगता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही आधीपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल. म्हणून आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. उपाय: गुरुवारी वृद्ध लोकांना भोजन दान करा. मकर राशी: या पूर्ण सप्ताहात तुम्ही अधिक जबाबदारी संघटित प्रकारे कार्यक्षेत्रात प्रत्येक कार्याला कराल. याच्या मदतीने तुम्ही कार्यस्थळी आपले उत्तम प्रदर्शन देण्यातही यशस्वी व्हाल. याच्या व्यतिरिक्त तुमच्या राशीतील काही जातकांना या काळात काही विदेशी कंपनी सोबत जोडण्याची संधीही प्राप्त होऊ शकते. या आठवड्यात आपणास बऱ्याच विषयांना समजून घेण्यात काही अडचण येऊ शकते आणि हे समजून घेण्यासाठी कोणत्या मोठी व्यक्ती किंवा शिक्षकाकडून मदत घेण्यात आपणास थोडा संकोच वाटेल. तथापि आपल्याला आपला स्वभाव बदलून त्यांची मदत घ्यावी लागेल, अन्यथा आपण कोणत्याही आगामी चाचणी किंवा परीक्षेत अपयशी होऊ शकता. या सप्ताहात चंद्र राशीच्या संबंधात शनीच्या दुसऱ्या भावात स्थित होण्याच्या कारणाने तुम्हाला दुसऱ्यांच्या आलोचनेत तुमचा अधिक वेळ आणि ऊर्जा खराब होण्यापासून बचाव केला पाहिजे, कारण ही गोष्ट तुम्हाला समजण्याची आवश्यकता सर्वात अधिक आहे की याचा वाईट परिणाम तुमच्या प्रतिमेसोबतच तुमच्या आरोग्यावरही पडू शकतो. म्हणून सकारात्मक विचार करा आणि आपल्या वाणीमध्ये गोडवा ठेवा. घर कुटुंबात काही मंगल कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. यावरही तुमचे बरेच धन खर्च होईल. या कारणाने तुमची आर्थिक स्थिती खराब होण्याचे योग आहेत. सोबतच
मानसिक तणावात वृद्धी होईल. तुम्हाला या गोष्टी समजण्याची आवश्यकता आहे की काम टाळल्याने कुणाचे भले होत नाही, मग ते कार्य कुटुंबातील असो किंवा इतर कुठलेही. कारण या सप्ताहात पूर्वीची बरीच इतर कामे एकत्र होतील. याला पूर्ण करणे नंतर तुम्हाला खूप चिंतित होऊ शकते. उपाय: नियमित 11 वेळा ओम नमः शिवायचा जप करा. कुंभ राशी, या सप्ताहात तुम्हाला आपल्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात धन खर्च करावे लागेल. यामुळे तुम्हाला काही धनाचा अभाव वाटू शकतो. अशात यावेळी तुम्हाला सुरुवातीमध्ये आर्थिक बाबींना घेऊन एक योग्य रणनीती बनवण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल. यामुळे तुम्ही आपल्या बऱ्याच विनाकारण खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल. या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की तुम्हाला आपला काही वेळ घरच्यांसोबत घालविला पाहिजे. मग यासाठी तुम्ही काहीही खास करा. कारण असे करूनच तुम्ही त्यांच्या मनातील गोष्टी समजण्यात आणि त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी राहाल. आशंका आहे की प्रत्येक वेळी तुमचे घाईत असणे या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये हानी पोहोचवू शकते. कारण शक्यता आहे की ज्यावेळी काही महत्त्वाची माहिती दिली जात आहे त्यावेळीही तुम्ही घाई कराल. त्यामुळे तुम्ही अपूर्ण गोष्टी ऐकून पुढचे कार्य कराल आणि स्वतःला मोठ्या अडचणीत फसवून घ्याल. हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी कमी जोशीला असेल, जे नेहमी आपल्या ऊर्जावान स्वभावाला जाणले जातात. या कारणाने तुमचे मन अभ्यासातही लागणार नाही. हा सप्ताह त्या दिवसासारखाच नसेल जेव्हा तुम्ही भाग्यशाली सिद्ध होतात. म्हणून या काळात जे काही बोलाल जरा विचार करून बोला. कारण जराशी गोष्ट दिवसभर त्रास आणि मोठ्या वादाचे रूप घेते आणि याचा तुम्हाला अधिक मानसिक तणाव होतो. उपाय: नियमित 11 वेळा ओम शिव ओम शिव ओम शिवचा जप करा. मीन राशी, या सप्ताहात तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्ती होईल. तथापि या काळात तुमच्या भाऊ बहिणीचे आरोग्य कमजोर राहू शकते, ज्यावर तुम्हाला आपले काही धन खर्च करावे लागेल. परंतु या काळात तुमच्याद्वारे आपली प्रत्येक प्रकारची कौटुंबिक जबाबदारीचा निर्वाह करणे तुम्हाला घरात मान सन्मान देण्याचे कार्य करेल. असे पाहिले गेले आहे की आम्ही करिअरमध्ये पुढे जाऊन अहंकारात येऊन आपल्या आसपासचे लोक जसे आपले अभिभावक, आपले गुरु आणि मित्रांना विसरतो आणि जेव्हा विपरीत परिस्थिती येते तेव्हा आपल्या मनात त्यांची आठवण आणि सहयोगाची इच्छा पुन्हा जागी होते. असेच या सप्ताहात तुमच्यासोबत होईल, जेव्हा तुमचा अहंकार तुम्हाला दुसऱ्यापासून दूर करेल. या सप्ताहात बऱ्याच ग्रहांच्या कृपेने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना बरेच उत्तम फळ प्राप्त होतील. या काळात तुम्हाला काही चांगल्या ठिकाणी दाखला करण्याची वार्ता प्राप्त होऊ शकते. अशात
जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न यावेळी पूर्ण होण्याचे प्रबळ योग बनतील. तुम्हाला प्रत्येक प्रकारची यात्रा करण्यापासून बचाव केला पाहिजे, अथवा तुम्हाला थकवा किंवा तणाव वाटू शकतो ज्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसेल. हा सप्ताह तुमच्यासाठी भाग्याची साथ घेऊन येईल. यामुळे तुम्ही सामान्यपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात पैसे कमावताना दिसाल. हे सर्व पाहून असे प्रतीत होईल की देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे. म्हणून तुम्ही धन आणि पैशाचा योग्य वापर करून त्याचे महत्त्व जाणून घ्या. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.